वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. पहिली घटक चाचणी परीक्षा 2025-26 विषय भूगोल ही प्रश्नपत्रिका या चॅनलवर मी यापूर्वीच पोस्ट केलेली आहे. उत्तरं कशी लिहायची ते आज आपण पाहूया. इयत्ता 12वी कला आणि विज्ञान शाखेची ही प्रश्नपत्रिका आहे. 2/9/2025 रोजी परीक्षा झाली. 25 गुणांचीच परीक्षा आहे आणि 1.5 तासाचा वेळ आहे उत्तर लेखनासाठी. या चॅनलवर मी 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका, बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. सूचना दिलेल्या आहेत प्रश्नपत्रिकेत, वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहेत. 2. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात. आणि 3. आवश्यक तेथे सुबक आकृत्या व आलेख काढावेत. या सूचना विचारात घेऊन उत्तरपत्रिका नीटनेटके लेखन करायचे. चला, प्रथम घटक चाचणी परीक्षा विषय भूगोल प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत. एक नमुना प्रश्नपत्रिका, मॉडेल क्वेश्चन पेपर म्हणून याचा अभ्यास तुम्ही करा. प्रश्न पहिला साखळी पूर्ण करा. 3 गुणांच्यासाठी आहे. अ, ब, क 3 रकाने दिलेले आहेत आणि जोड्या लावासारखा प्रश्न आहे. अ गटामध्ये 1 सहारा, 2 वृद्ध लोकसंख्या, 3 महानगर. ब गटात 1 60 वर्षापेक्षा जास्त वयोगट, 2 दशलक्षी शहर, 3 वाळवंट. क गट 1 मुंबई, 2 कमी लोकसंख्या, 3 वैद्यकीय खर्च जास्त. आता आपण साखळी पूर्ण करणार आहोत. उत्तर आहे 1 सहारा, वाळवंट, कमी लोकसंख्या अशी जोडी लागेल. नंतर 2 वृद्ध लोकसंख्या, 60 वर्षापेक्षा जास्त वयोगट, वैद्यकीय खर्च जास्त. आणि उरलेली तिसरी जोडी आहे महानगर, दशलक्षी शहर, मुंबई. 3 गुण मिळतील. ब प्रश्न आहे बरोबर की चूक ते लिहा. 1. लोकसंख्येचे वितरण सर्वत्र समान असते. हे विधान चूक आहे. 2. स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही. हे विधान बरोबर आहे. 3. भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात नाही. हे विधान चूक आहे. अशा प्रकारे 3 गुणांच्यासाठी चूक की बरोबर 3 लिहायचे आहेत. क प्रश्न आहे पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा. 2 गुण आहेत. 1. अयोग्य घटक ओळखा. 4 घटक दिले, त्यातला अयोग्य कोणता आहे, चुकीचा कोणता आहे तो ओळखायचा. अ मैदाने, ब सरोवरे, क पठारे आणि ड पर्वत. या गटात न बसणारा शब्द किंवा अयोग्य घटक आहे ब म्हणजे सरोवरे. 2. खालील नागरी वस्तीचा लोकसंख्येनुसार चढता क्रम लावा. म्हणजे जास्त लोकसंख्येकडून कमी लोकसंख्येकडे असा क्रम लावायचा आहे. तो क्रम असा राहील ब क अ ड म्हणजे अ महानगर, ब उपनगर, क नगर, ड महाकाय नगर असा आहे. तो आपण ब पहिल्यांदा घ्यायचा म्हणजे उपनगर, नंतर क नगर, नंतर अ महानगर आणि ड महाकाय नगर असा क्रम लागेल. प्रश्न दुसरा भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 3. 4 पैकी 3 सोडवायचे. 9 गुण आहेत म्हणजे 1 कारण लिहायला 3 गुण. 1. वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते. स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही. 3. ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडित असते. 4. भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. आता आपण 4ही भौगोलिक कारणं स्पष्ट करणार आहोत. 1. वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते. कारण 1. दळणवळणाच्या आधुनिक साधनांमुळे जग एकमेकांशी जोडले गेले आहे. त्यामुळे वाहतूक मार्ग नेहमीच विकासासाठी आधारभूत असतात. 2. कोणत्याही प्रदेशात जाण्या येण्यास सुलभता ही त्या प्रदेशातील लोकसंख्येची घनता वाढवते. 3. वाहतूक मार्ग एकत्र आलेल्या प्रदेशात व्यापार व उद्योग विषयक घटकांना चालना मिळते. त्याचबरोबर रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध झाल्याने अशा प्रदेशात लोकसंख्या वाढत असते. 4. सागरी किनारी भागातही बंदरांच्या समृद्धीमुळे लोकवस्ती वाढत असते. 5. रस्ते, रेल्वे, वाहतुकीच्या जाळे असणाऱ्या ठिकाणी बाजारपेठांची निर्मिती होऊन रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत असल्याने अशा ठिकाणी लोकवस्ती वाढत जाते. उदाहरणार्थ मुंबई. 2. स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही. कारण
एक व्यक्ती किंवा व्यक्तींचे समूह एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे कमी अथवा अधिक कालावधीसाठी किंवा कायमची हालचाल करतात, त्यास स्थलांतर असे म्हणतात. 2. स्थलांतर घडून येण्यामागे प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय कारणे असतात. 3. याशिवाय स्थलांतरित व्यक्तीस अपकर्षण किंवा आकर्षित घटक प्रवृत्त करत असतात. 4. सर्वसामान्यपणे मानवाच्या आर्थिक, शारीरिक व मानसिक गरजा ज्या ठिकाणी भागतात तोपर्यंत ती व्यक्ती आपल्या मूळ ठिकाणी राहण्याची प्रवृत्ती असते, अन्यथा ती व्यक्ती स्थलांतर करू शकते. 5. म्हणून स्थलांतराची कारणे किंवा स्थलांतराचे घटक हे स्थलांतरास जबाबदार असतात. त्यामुळे स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही. 3. ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडित असते. कारण 1. ग्रामीण भागातील भूमी उपयोजन हे नागरी भागातील भूमी उपयोजनापेक्षा वेगळे असते. ग्रामीण भागात भूमी उपयोजनाचा बराचसा भाग हा शेती व्यवसायाशी निगडित असतो. 2. भारतात 2011 साली केलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे 57% जमीन शेतीसाठी आहे व त्या व्यवसायावर अवलंबून असलेली लोकसंख्या 67%च्या आसपास आहे. 3. याचा अर्थ निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्या शेती व्यवसायावर तसेच शेतीला पूरक अशा व्यवसायावर अवलंबून आहे. पशुपालन, कुक्कुटपालन, अतिरिक्त शेतमाल बाजारात विकणे, वन उत्पादने विकणे इत्यादी कार्ये ग्रामीण भागात चालतात. 4. म्हणजेच ग्रामीण भागात शेती व शेतीशी निगडित व्यवसाय हेच मुख्य आर्थिक स्रोत आहेत. त्यांची उपजीविका त्याच्यावरच अवलंबून आहे. प्रत्येक गावातील सरासरीच्या निम्म्यापेक्षा जास्त जमिनीच्या भागावर शेती केली जाते. म्हणजेच ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडित असते. 4. भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. कारण 1. भारत हा आशिया खंडातील प्रमुख देश आहे. भारताचे हवामान मान्सून प्रकारचे आहे. 2. मान्सून प्रकारचे हवामान शेतीसाठी योग्य असते. भारताला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पूर्वीच्या काळी नद्यांच्या खोऱ्यात शेती व्यवसायाचा विकास झाला. उदाहरणार्थ गंगा, सिंधू इत्यादी. 3. शेतीच्या विकासावर अनेक प्राकृतिक व मानवी घटकांचा प्रभाव पडतो. यात हवामान, मृदा, पाणीपुरवठा, भूरचना इत्यादी प्राकृतिक घटकांचा, तर श्रम, बाजारपेठ, भांडवल, वाहतूक, साठवणुकीच्या सोयी, सरकारी धोरण, लोकसंख्या, भूमीचा मालकी हक्क इत्यादी मानवी घटकांचा प्रभाव पडतो. 4. भारतात शेतीसाठी लागणाऱ्या प्राकृतिक घटकांची उपलब्धता आहे. त्याचप्रमाणे भारतीय शेतीत मालकी हक्क आहेत ते पिढ्यानपिढ्या आहेत. लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे मानवी श्रमाचा वापर करता येतो. लोकसंख्येमुळे बाजारपेठ उपलब्ध आहे. सरकारी धोरण हे कायम शेतकऱ्यांच्याच हिताचे आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून भारतातील सुमारे 65% लोकसंख्या शेतीवर उपजीविका करते. शेती क्षेत्राच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. एकंदरीत या सर्व कारणांमुळे भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. भारताची अर्थव्यवस्था ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. ब प्रश्न आहे, सुबक आकृत्या काढून नावे द्या. कोणतेही 2. 4 आकृत्या विचारलेल्या आहेत पण 2 काढायच्या. 4 गुण आहेत म्हणजे एका आकृतीला 2 गुण. पण आपण 4ही आकृती पाहूया. 1. लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. 2. त्रिकोणी वस्ती. 3. आयताकृती वस्ती आणि 4. वर्तुळाकार वस्ती. पहिली आकृती आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. पहिल्या प्रकरणातच आहे. ही आकृती वारंवार येते, बोर्ड परीक्षेला तर हमखास येते. त्यामुळे ही आकृती न पाहता काढण्याचा सराव करा. सुबकपणे ही आकृती काढा. पुस्तकामध्ये दिलेली आहे. दुसरी आकृती आहे त्रिकोणी वस्ती. ही पण नेहमी येते बोर्ड परीक्षेला. नंतर आहे आयताकृती वस्ती आणि चौथा प्रकार आहे वर्तुळाकार वस्ती. हा प्रकार सोपा आहे. शेवटचा तिसरा प्रश्न, टिपा लिहा. कोणतेही एक. 3 टिपा विचारले त्यातली एकच लिहायची आहे 4 गुणांच्यासाठी. पण आपण आता 3ही टिपा उत्तरं कशी लिहायची ते पाहूया. 1. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा 3रा टप्पा. 2. लोकसंख्या वाढ व स्थलांतर. 3. नागरी वस्तूंच्या समस्या. नंबर 1. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा 3रा टप्पा. उत्तर, लोकसंख्या संक्रमणाच्या 3ऱ्या टप्प्यात मृत्यूदर संक्रमणाच्या 2ऱ्या टप्प्यापेक्षा कमी झालेला असतो. 3ऱ्या टप्प्यात जन्मदर सुद्धा कमी होऊ लागतो. परंतु जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा जास्त असल्याने लोकसंख्या वाढीचा दर कमी असतो, परंतु लोकसंख्या वाढत असते.
यामध्ये देशाच्या प्रगतीचा वेग वाढत असल्याने देशातील लोकांचे उत्पन्न वाढलेले असते. ते साधारणपणे उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या उत्पन्नापेक्षा अधिक असते. त्यामुळे देशातील गरिबी कमी होऊन नागरिकांचे राहणीमान उंचावलेले जाणवते. तंत्रज्ञानाचा विस्तार आणि उपयोग वाढलेला असतो. तसेच देशातील नागरिकांची उंचावलेल्या सामाजिक व आर्थिक स्थितीमुळे द्वितीयक व तृतीयक व्यवसायांचा या ठिकाणी विस्तार झालेला पाहावयास मिळतो. देशातील नागरिकांची शैक्षणिक पातळी उंचावलेली असते. तर कुटुंब नियोजनाचे महत्त्व लोकांना पटल्यामुळे जन्मदर कमी होऊन कुटुंबाचा आकार कमी झालेला असतो. जे विकसनशील देश विकसित टप्प्याकडे जात आहेत असे देश प्रामुख्याने या टप्प्यात येतात. उदाहरणार्थ चीन. दुसरा प्रश्न, लोकसंख्या वाढ व स्थलांतर. उत्तर, लोकसंख्या हा घटक गतिशील घटक असतो. तो जन्मदर, मृत्यूदर व स्थलांतर या घटकांमुळे सतत बदलत असतो. मृत्यूदरापेक्षा जन्मदर हा अधिक असल्यास लोकसंख्या अधिक वेगाने वाढत असते. एखाद्या प्रदेशातील लोकसंख्येत वाढ होऊ लागल्यास त्या प्रदेशात कार्यकारी लोकसंख्येचे प्रमाण वाढू लागते. कार्यकारी लोकसंख्येस त्या प्रदेशात पुरेशा प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नसल्यास लोक त्या प्रदेशातून स्थलांतर करतात. स्थलांतर म्हणजे एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात तात्पुरती किंवा कायमची लोकांनी केलेली हालचाल होय. स्थलांतरामुळे देणाऱ्या आणि घेणाऱ्या प्रदेशातील लोकसंख्येत घट किंवा वाढ होत असते. तिसरा प्रश्न, नागरी वस्तींच्या समस्या. उत्तर, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा, वारंवार येतो बोर्ड परीक्षेला. 1. झोपडपट्टी. नागरी वस्तीची ही सर्वात मोठी समस्या आहे. शहरात रोजगाराविना मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असते, परंतु सर्वांना चांगल्या प्रकारची निवासस्थाने परवडतात असे नाही. परिणामी ज्या जागा मोकळ्या असतात अशा ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचा निवारा बांधला जातो. याचेच रूपांतर पुढे झोपडपट्टीत होते. या वस्तीत रस्ते अरुंद असतात, मूलभूत सुविधांचा अभाव असतो. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे सामाजिक व आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. 2. गुन्हेगारी. वाढत्या झोपडपट्टीमुळे गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ होते. स्थलांतरित झालेल्या सर्वांनाच रोजगार उपलब्ध होतो असे नाही. त्यामुळे अवैध मार्गाचा अवलंब करून अनेक वेळा पैसे कमवले जातात. यामुळे शहरात गुन्हेगारी वाढलेली दिसते. चोरी, खून, घरफोडी, मारामाऱ्या या गुन्ह्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर बनतात. उदाहरणार्थ मुंबई, पुणे, दिल्ली इत्यादी शहरात हे प्रश्न गंभीर आहेत. 3. वाहतूक कोंडी. शहरांचा क्षेत्रीय विस्तार झाल्याने शहरांच्या बाह्यवर्ती भागात व उपनगरात लोक निवास करतात. उपनगरांमधून अनेक खाजगी वाहने महानगराच्या दिशेने जातात. त्यामुळे सार्वजनिक सेवा, खाजगी वाहने यांची गर्दी वाढते. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. मुंबई, दिल्ली यासारख्या शहरात ही समस्या बिकट होत चालली आहे. 4. प्रदूषण. प्रदूषण ही शहरामधील एक जटिल समस्या आहे. याचा परिणाम नागरी जीवनावर होत असलेला दिसून येतो. यात वायू प्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनी प्रदूषण यांचा समावेश होतो. शहरांची वाढ जशी होत जाते तशी प्रदूषणाची पातळी सुद्धा वाढत जाते. 5. पाणी पुरवठा समस्या. वाढत्या शहरीकरणामुळे बऱ्याच ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. काही ठिकाणी पाणी चोरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर होते. 6. विजेची समस्या. वाढत्या नागरीकरणामुळे विजेच्या मागणीत वाढ होते, परंतु तेवढा पुरवठा होत नाही. परिणामी वारंवार वीज जाण्याच्या समस्या निर्माण होतात. याशिवाय सामाजिक एकोपा नष्ट होणे, समाजात तेढ निर्माण होणे, दंगली इत्यादी समस्याही नागरी वस्तीत निर्माण होतात. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी. आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. या चॅनलची एकदा प्लेलिस्ट पाहून घ्या. वेगवेगळ्या विषयांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका म्हणजे 5 वर्षाच्या बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित तुम्हाला क्रमाने पाहायला मिळतील. आवडलेल्या व्हिडिओच्या लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.